नमस्कार मित्रांनो, आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवाची एक महत्त्वाची भूमिका असते, पण किडनीचे काम खरोखरच आश्चर्यकारक आहे. आपल्या शरीरातील 2 किडन्या दिवसभर रक्त स्वच्छ ठेवण्यासाठी सतत काम करत असतात. त्या शरीरातील घाण, अतिरिक्त पाणी आणि हानिकारक पदार्थ बाहेर काढण्याचे काम करत असतात. पण जेव्हा किडनीची कार्यक्षमता कमी होऊ लागते तेव्हा सुरुवातीला अनेक वेळा कोणतीही मोठी समस्या जाणवत नाही. म्हणूनच किडनीच्या आजाराला अनेकदा शांतपणे वाढवणारा आजार असे म्हटले जाते. आज आपण किडनी कमजोर होण्याची काही महत्त्वाची आणि सुरुवातीचे चिन्हे किंवा लक्षणे जाणून घेणार आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण योग्य वेळी मिळालेली माहिती आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली तर लाईक करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता आपण पाहूया. सर्वात आधी जाणून घेऊया किडनीचे काय काम असते. किडनी फक्त लघवी तयार करत नाही, तर शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवण्याचे काम करत असते. तसेच रक्तदाब नियंत्रण करण्यास मदत करते. शरीरातील काही आवश्यक हार्मोन्स तयार करत असते आणि रक्तातील अशुद्ध पदार्थ फिल्टर करते. जेव्हा किडनी व्यवस्थित काम करत नाही तेव्हा शरीरात युरिया, क्रिएटिन यांसारखे अपायकारक घटक वाढू लागतात आणि शरीर काही संकेत देऊ लागते. चला तर मग पाहूया किडनी खराब होण्याची सुरुवातीची काय लक्षणे आहेत ते. लक्षण नंबर 1, लघवीमध्ये बदल होतो. किडनीच्या समस्येचे पहिला संकेत अनेकदा लघवीमध्ये दिसतात. म्हणजेच रात्री वारंवार लघवीला उठावे लागणे, लघवी करताना बदल जाणवणे, लघवीला जास्त फेस येणे किंवा लघवीचा रंग बदलणे ही लक्षणे दुर्लक्षित करू नका. लघवीमध्ये प्रोटीन जाणे किंवा रक्त दिसणे हे किडनीच्या त्रासाचे संकेत असू शकतात. तसेच लक्षण नंबर 2, सततचा थकवा जाणवणे. पुरेशी झोप घेतल्यानंतरही जर शरीरामध्ये ऊर्जा नसल्यासारखे वाटत असेल तर याकडे तुम्हाला जरूर लक्ष दिले पाहिजे. किडनी कमजोर झाल्यावरती शरीरातील रक्त तयार करण्याची प्रक्रिया प्रभावित होऊ शकते. त्यामुळे अशक्तपणा, आळस, सतत थकवा जाणवू शकतो. लक्षण नंबर 3, शरीरावर सूज येणे. किडनी शरीरातील अतिरिक्त पाणी आणि मीठ बाहेर टाकण्याचे काम करत असते. तसेच पण किडनीचे काम कमी झाले तर शरीरात पाणी साचू लागते. त्यामुळे पाय, हात किंवा डोळ्यांच्या आसपास सूज दिसू लागते. नंबर 4, त्वचेची समस्या. रक्तातील घाण पदार्थ योग्य प्रकारे बाहेर न गेल्यास त्वचेवरती परिणाम देखील होऊ शकतो. त्वचा कोरडी पडणे, सतत खाज येणे किंवा त्वचेवर अस्वस्थता जाणवणे हे देखील किडनीशी संबंधित संकेत असू शकतात. लक्षण नंबर 5, भूक कमी होणे आणि मळमळ होणे. किडनी कमजोर झाल्यावरती शरीरातील विषारी घटक वाढू लागतात. तसेच यामुळे जेवणाची इच्छा कमी होणे, मळमळ होणे, पोट खराब वाटणे किंवा उलटीसारखे वाटणे अशी लक्षणे देखील दिसू शकतात. लक्षण नंबर 6, तोंडाची चव बदलणे. काही लोकांना तोंडात विचित्र चव जाणवते किंवा श्वासाला वेगळा वास येऊ शकतो. तसेच शरीरातील घातक पदार्थ वाढल्यामुळे असा बदल देखील जाणवू शकतो. लक्षण नंबर 7, कंबरदुखी आणि रक्तदाब वाढणे. किडनीच्या भागामध्ये दुखणे, वारंवार पाठ दुखणे किंवा रक्तदाब नियंत्रणात न राहणे हे देखील लक्ष देण्यासारखे संकेत आहेत.
किडनी आणि रक्तदाब यांचा एकमेकांशी जवळचा संबंध असतो. मित्रांनो, ही लक्षणे दिसली म्हणून लगेच घाबरून जाण्याची गरज नाही, कारण अशी लक्षणे इतर कारणांनीही होऊ शकतात. पण जर समस्या सतत जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. किडनीची स्थिती जाणून घेण्यासाठी डॉक्टर रक्त तपासणी, क्रिएटिन, GFR आणि लघवीची तपासणी अशा साध्या चाचण्या सांगू शकतात. तसेच ज्यांना मधुमेह किंवा उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी किडनीची नियमित तपासणी करून घेणे खूप महत्त्वाचे आहे. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी संतुलित आहार घेणे खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठी योग्य प्रमाणात पाणी प्या, मिठाचे प्रमाण नियंत्रणात ठेवा आणि शरीर देत असलेले संकेत दुर्लक्षित करू नका. लक्षात ठेवा, आजार लवकर समजला तर त्यावरती नियंत्रण ठेवणे देखील सोपे जाते. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या कुटुंबातील लोकांपर्यंत नक्की पोहोचवा व माहिती आवडल्यास नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व एक हाईप करा. निरोगी रहा, सुरक्षित रहा. धन्यवाद. बाय बाय.